नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज आपण एक चटपटीत रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे चना कोलीवाडा। तर त्यासाठी इथे मी 1 कप काबुली चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। आता आपण हे स्वच्छ धुवून तर मी घेतलेले आहेत, हे कुकर मध्ये काढून घेणार आहोत कारण आपण हे उकडून घेणार आहोत। तर यासाठी मी यामध्ये 1 कप इतकं पाणी काढून घेते आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे। आता आपण याचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। इथे आपण 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। चणे आपले छान बॉईल झालेले आहेत। एका चाळणीवरती या पद्धतीने आपण काढून घेऊया। हे बघा, आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे। तर हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्येच आपण 1 टेबलस्पून इतकं तेल काढून घेऊया। यामध्येच 1 टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेऊया। यामध्येच अर्धा टीस्पून इतका ओवा हातावरती असा आपण क्रश करून यामध्ये काढून घेऊया। यामध्येच अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धने जिरेची पूड आणि चवीपुरतं मीठ काढून घेणार आहोत। मीठ आपण यामध्ये जेव्हा छोले उकडून घेतलेले तेव्हा सुद्धा काढून घेतलेलं, त्यामुळे मी इथे कमीच मीठ वापरते। यामध्येच आता आपल्याला 1 टेबलस्पून इतकं बेसन काढून घ्यायचं आहे, पाव कप इतकं मक्याचं पीठ आणि पाव कप इतका मैदा काढून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये मी 1 थेंब इतका रेड कलर काढून घेते। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, एवढं आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि अगदी पातळ सुद्धा करायचं नाही, मीडियम घट्ट पीठ इथे आपल्याला हे असं भिजवून घ्यायचं आहे। आता आपण जे छोले उकडून घेतलेले ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण याच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे व्यवस्थित आपण चण्याला असं पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया। गॅसवरती मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे। एक एक करून या पद्धतीने आपल्याला हे चणे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने काही चणे आपण तेलामध्ये सोडून घेऊया। बारीक गॅसवरती आपण चणे छान फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला चना कोलीवाडा बनून तयार झालेला आहे। ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर दिसते तेवढीच चवीला देखील चटपटीत लागते। बरेच जण या रेसिपीमध्ये लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकतात, पण अख्ख्या पाकळ्या गरम तेलामध्ये टाकल्यामुळे ते फुटू शकतात व गरम तेलामुळे आपल्याला इजा होऊ शकते। त्यामुळे माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की जर तुम्हाला लसणाचा वापर करायचा असेल तर अख्ख्या लसणाच्या पाकळ्या न टाकता त्या ठेचून त्याचा वापर करावा। तर पावसाळा संपायच्या अगोदर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।